एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. नेमकंच काही दिवसांपहिले त्या दोघा जणांचं लग्न झालं होतं. मग लग्न झाल्यानंतर घराचा संसाराची जबाबदारी सगळी त्या नवऱ्या पुरुषावर आली होती. सुरुवातीला तो गावामधले छोटे मोठे कामं करून आपला उदरनिर्वाह करत होता, पण मात्र आता घरामध्ये बायको आल्यामुळं घर खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढला होता. बघता बघता या सुखी संसारामध्ये त्यांना एक मुलगी सुद्धा झालेली होती. मग मुलीच्या शिक्षणासाठी तिच्या पुढील सगळ्या काही गोष्टींसाठी पैसे कमवण्याची गरज त्या पुरुषाला त्या ठिकाणी वाटत होती. म्हणून त्यानं काय केलं, त्यानं ठरवलं की आता गावामध्ये पाहिजे तसं काम मिळत नाही, मिळालं तरी जास्त काही पैसे मिळत नाहीत, म्हणून आता काय करू, मोठ्या शहरामध्ये जाऊन एखादं चांगलं मोठं काम करू, चांगले पैसे कमवू, आपलं घरदार सगळं काही चांगल्या पद्धतीनं सुधरू, असं त्या नवऱ्यानं त्या ठिकाणी ठरवलेलं होतं. म्हणून त्यानं त्याच्या बायकोला सांगितलं की आता आपल्या गावामध्ये काही काम राहिलेलं नाही किंवा काही काम मिळत नाही, म्हणून मी काय करतो, मुंबईला जातो. मुंबईला जाऊन चांगलं एखादं काम पाहतो. त्या ठिकाणी जर चांगलं काम मिळालं, चांगले पैसे मिळाले, तर मग त्या ठिकाणी एखाद्या रूमची खोलीची व्यवस्था करतो आणि काही दिवस त्या ठिकाणी सुरळीत चाललं की मग तुला सुद्धा त्या ठिकाणी घेऊन जातो. मग आपण दोघं सुद्धा मुंबईला जाऊ, सुखाचा संसार करू, असं त्या नवऱ्यानं बायकोला सांगितलं. मग आता बायकोला सांगितल्यानंतर बायको म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही, पण तुम्ही तिकडं चांगलं राहा, तुमच्या याची सगळी काळजी घ्या, असं बायको नवऱ्याला म्हणली. आणि मग तो नवरा गाव सोडून मुंबईला कामासाठी गेला. पण मात्र मुंबईला कामाला गेल्यानंतर बायको नवऱ्याला फोनवर बोलत होती, काय चाललं काय नाही अशा पद्धतीनं विचारत होती. सुरुवातीला ती दररोजच फोन करायची, मग 1-2 दिवस आड करायची, मग हळूहळू 15 दिवसाला एकदा, आठवड्यातून एकदा अशा पद्धतीने त्यांचं फोनवर बोलणं सुरू व्हायचं. पण मात्र अचानक काही दिवस बायकोचा फोन सुद्धा येत नव्हता. आणि जेव्हा नवऱ्यानं बायकोला फोन लावला होता तेव्हा बायकोचा फोन बिझी येत होता, व्यस्त होत होता आणि सांगितलं जात होतं की आपण डायल केलेला नंबर इतर कोणाशी तरी बोलत आहे. असं सांगितल्यानंतर नवऱ्याला वाटायचं की बाबा बायको नेहमी फोनवर कोणाला बोलती, काय बोलती, असा प्रश्न नवऱ्याला पडला. पण मात्र एक दिवस जेव्हा नवऱ्याला बायकोबद्दल अशा काही गोष्टी समजल्या होत्या, तेव्हा त्यांना तात्काळ मुंबई सोडून गाव गाठलं होतं. आणि गाव गाठल्यानंतर त्याला एक धक्कादायक प्रकरण समजलं होतं. नेमकं काय घडलं होतं त्या पुरुषाबरोबर, हेच आपल्याला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे 26 जून 2026 ची. 26 जून 2026 रोजी याच सिद्धार्थनगर जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती. त्या महिलेला एक मुलगी होती. त्या मुलीचं वय 18 वर्षापेक्षा कमी होतं आणि त्या महिलेचा नवरा हा मुंबईमध्ये कामाला होता. आणि ही जी विवाहित महिला आहे या महिलेचं गावातल्याच एका परपुरुषासोबत लफडं अफेअर सुरू झालेलं होतं. पण मात्र या सगळ्या गोष्टीला, घटनेला सुरुवात होते ती काही वर्षांअगोदर, म्हणजे जेव्हा त्यांच्या घराची आर्थिक परिस्थिती ही चांगली नव्हती. नवरा कामासाठी मुंबईला गेला होता आणि मुंबईवरून त्याच्या बायकोला आणि त्याच्या मुलीला घर खर्चासाठी पैसे पाठवत होता. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र नवरा मुंबईला कामाला असल्यामुळं, ही बायको घरी एकटी असल्यामुळं आणि हिला आता नवऱ्या बिगर करमत नसल्यामुळं हिनं दुसराच एक पुरुष या ठिकाणी पकडला होता आणि त्याच्यासोबतच ती सगळं काही मनमोकळेपणानं करत होती. ती जी पोरगी होती जेव्हा ती घराबाहेर जात होती किंवा इतर काही कामाला जात होती तेव्हा ती तिच्या प्रियकराला घरामध्ये बोलून त्याच्यासोबत सगळं काही मनमोकळेपणानं करत होती. एक दिवस अशाच पद्धतीनं तारीख आली होती 26 जून 2026 ची. 26 जून 2026ला त्या महिलेनं काय केलं, तिची जी पोरगी आहे जिचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, ती पोरगी काही दिवसभर झालं घराच्या बाहेरच जायना आणि तिला काय तिच्या प्रियकराला घरामध्ये बोलावता येईना. म्हणून त्या महिलेनं काय केलं, तिनं तिच्या पोरीला सांगितलं की तू काय कर, हे काही पैसे घे आणि त्या दुकानावर जाऊन हे सामान आण आणि हे सामान घेऊन वापस ये म्हणून. मग ती पोरगी म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही. आईनं सामान सांगितले, पैसे दिलेत म्हणून ती सामान आणायला गेली. मग आता या महिलेला वाटलं की ती दुकानावर गेली म्हणल्यावर आता अर्धा एक घंटा काही ती येत नाही. मग ती पोरगी दुकानावर गेली आणि या महिलेनं तिचा जो प्रियकर आहे तो घरामध्ये बोलावला.
आता घरामध्ये बोलवल्यानंतर ती पोरगी दुकानावर गेली आणि काहीतरी आणायचंय का काही नाही आणायचंय म्हणून ती विसरली आणि लगेचच थोड्या वेळानं ती वापस आली. म्हणजे जेवढा वेळ तिला त्या ठिकाणी लागायला पाहिजे होता तेवढा वेळ तिला लागला नाही. ती अर्ध्या वाटातूनच वापस आली. आता वापस आल्यानंतर तिनं पाहिलं की तिची आई दुसऱ्याच्या एका परपुरुषासोबत घरामध्ये नको त्या अवस्थेमध्ये आहे. मग हे सगळं चित्र पाहून ती पोरगी जोरात आरडू लागली होती, ओरडू लागली होती. तिच्या आईला भांडू लागली होती की तुला हे सगळ्या गोष्टी शोभतात का? तिचा बाप हा तिच्यासाठी, तिच्या बायकोसाठी मुंबईमध्ये जाऊन कष्ट करत आहे, पैसे कमवत आहे आणि सगळं काही सुरळीत व्हावं म्हणून मेहनत करत आहे आणि तू त्याच्या माघारी अशा पद्धतीनं लफडे करते. अशी ती पोरगी तिच्या आईला जाब विचारत होती. आता मी तुझं काही ऐकणार नाही आणि हे जे घडलेलं प्रकरण आहे ती त्यांना फोन करून सगळं काही सांगणार आहे. आता मी तुझं काही लपून ठेवणार नाही, जे घडलं ते तिच्या वडिलांना सांगणार आहे, असं ती पोरगी थेट तिच्या आईला म्हणली. मग आता आईला ती पोरगी अशा पद्धतीनं म्हणत असल्यामुळं तिच्या पायाखालची जमीनच सरकली. काय करावं काय नाही तिला समजलं नाही. म्हणून त्या महिलेनं त्या प्रियकाराला सांगितलं की तिला धर म्हणून. मग त्या प्रियकारानं त्या पोरीला धरलं. त्या आईनं सुद्धा त्या स्वतःच्या पोरीला त्या ठिकाणी धरलं आणि त्या प्रियकाराला त्या पोरीसोबत नको ते कृत्य करायला लावलं. आता ती पोरगी आरडत होती, ओरडत होती, पण स्वतःची ती आई निष्काळजीपणानं हे सगळं तिच्या प्रियकाराला तिच्यासोबत करावं लावत होती. मग तिच्यासोबत हा सगळा प्रकार घडल्यानंतर त्या पोरीला सुद्धा तिच्या आईनं धमकी दिली की आता तुझं सुद्धा नाव मी सांगेल, तू अशा पद्धतीनं केलं आहे, तुझ्यासोबत अशा पद्धतीनं घडलेलं आहे. असं सांगितल्यानंतर त्या पोरीला त्या ठिकाणी सोडून देण्यात आलं, धमकावण्यात आलं. पण मात्र या सगळ्या धमकीमुळं ती पोरगी काही दिवस शांत बसली, घडलेला काही प्रकार सांगितला नाही. पण मात्र अखेर तिच्या मनामधले बाहेर आलं आणि त्या पोरीनं घडलेलं सगळं प्रकरण तिच्या बापाला फोन करून सगळं काही सांगितलं. जेव्हा बापानं हे सगळं प्रकरण ऐकलं त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने मुंबईवरून तात्काळ उत्तर प्रदेशमधलं सिद्धार्थनगर गाठलं आणि त्या ठिकाणाहून तो त्याच्या गावी गेला. गावी गेल्यानंतर त्या पोरीला घडलेला सगळा प्रकार विचारला. तोपर्यंत त्या पोरीची आई आणि त्या पुरुषाची बायको फरार झाली होती, बेपत्ता झाली होती. मग त्यानं त्याच्या पोरीला सोबत घेतलं, जवळचं पोलीस स्टेशन गाठलं, घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितलं. पण नंतर पोलिसांनी त्यांची तक्रार सुद्धा दाखल करून घेतली नाही. हे काय प्रकरण आताचं आहे का, हे प्रकरण तवाचं आहे, मग तवाच काहून सांगितलं नाही, असं त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली. पण मात्र तो बाप काही केल्या शांत बसला नाही. पोलीस ठाण्यामधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाऊन घडलेला सगळा प्रकार सांगितला. मग त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि दखल घेऊन ती जी महिला आहे तिच्या विरोधात आणि तिच्या प्रियकराविरोधात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस आता त्या दोघांचाही शोध घेत आहेत आणि त्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याचे देखील सांगत आहेत. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. एक आई स्वतःच्या मुलीबरोबर अशा पद्धतीनं कसं काय करू शकते, असाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केलेला आहे. पण मात्र ज्या पद्धतीने हे प्रकरण आता घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.